नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज अर्थातच 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा हा आजचा दिवस असतो. शहरीकरण वाढल्यामुळे चिवताई आता दिसतच नाही असं सगळ्यांना वाटतं. पण खरं तर चिमण्या कधी कमी झाल्याच नव्हत्या. काही कमी झालंय तर तो आहे त्यांचा अधिवास. त्यांना राहण्यासाठीची जागाच जर आपण कधी ठेवली नाही तर त्या राहणार तरी कुठे? शहरीकरण वाढल्यामुळे चिवताई आता दिसत नाही याचा अर्थ असा नाही की चिमण्या कमी झाल्यात, पण त्यांचा अधिवास कमी झालाय. मात्र त्यांनी देखील आता बोगनवेलीमध्ये आपलं घर केलंय आणि जिथे बोगनवेल असतात तिथे भरपूर चिमण्या पाहायला मिळतात. कोणत्या गोष्टी चिमण्यांसाठी घातक असतात आणि त्यांच्या संवर्धनासाठी काय करायला हवं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सिमेंटीकरणामुळे त्यांची घरं कमी होत आहेत. अनेक ठिकाणची झाडंही कमी होत आहेत. रस्त्यांवर माती कमी आणि सिमेंट जास्त दिसतोय. मातीमधल्या कीटक, आळ्या या सर्व नष्ट झाल्या आहेत ज्यात चिमण्यांचं खाद्य असतं. वाहतूक आणि वाहनांची संख्या वाढली आहे. संवर्धन कसं करावं? बोगनवेल लावणे, झाडे झुडपे वाढवणे, दाणा पाणी ठेवणे, कीटकनाशक वापरू नये. सध्या चिमण्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम पिकांवर झालेला पाहायला मिळत असून पिकांवर पडणाऱ्या आळ्या आणि किडे हे सर्व चिमण्यांचं खाद्यपदार्थ असतं. मात्र आता चिमण्यांची संख्या कमी झाल्याने पिकांवर आळ्या आणि किड्यांचा उपद्रव वाढलाय, ज्याचा परिणाम म्हणून पिकांचा उतारा कमी झालाय. अशाच ताज्या आणि नवीन बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.